इंडियन टीमची प्रॅक्टिस चालू आहे मित्रांनो इकडे, पण मी लय लांब उभा आहे. विराट कोहली, विराट 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 गाडीत बसलाय भाई. आई शपथ. विराट बिग फॅन. विराट 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 भाई. होती भाई. थँक्यू सो. $18 $18. हे गाइस, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. तर मी आता रेडी होऊन चाललोय ॲडलेडला. तुम्ही थंबनेल मध्ये पाहिलेच असेल की आपण चाललोय ॲडलेडला. तर ॲडलेडला का चाललोय तर ते तुम्हाला मी हळूहळू पुढे सांगणारच आहे. सगळं रेडी झालेलो आहे मी, पूर्ण सगळं आवरलेलं आहे. मला सगळं भरायचंय, माझे चार्जर, लॅपटॉप वगैरे सगळं. आता फक्त एवढंच राहिले भरायचं. ते भरून झालं की आपण इथून सिडनीला जाणार बसनी आणि मग तिथून ॲडलेडला जाणार फ्लाईटनी. आजचा दिवस तर पूर्ण ट्रॅव्हलमध्ये जाणार आहे, तर मी ते तुम्हाला दाखवतो. आणि व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा, खूप मजा येणार आहे व्हिडिओमध्ये. आणि आताच व्हिडिओ लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग. फायनली मित्रांनो आपण ॲडलेडमध्ये पोहोचलोय आणि इथं आल्यावर पाऊस चालू आहे. आणि मी आता माझ्या हॉस्टेलला जाणार आहे. रात्रीचे वाजले 12. मॅप्सवर शोधत आलोय मी आणि खूप थकलोय. आता जेवण वगैरे काय नाही करायचं. आता येऊन डायरेक्ट हॉस्टेल शोधून डायरेक्ट हॉस्टेलमध्ये झोपायचं आहे. आणि मग डायरेक्ट आपण आता तुम्हाला मी उद्या भेटतो सकाळी एकदम आवरून वगैरे टिपटाप होऊन. तोपर्यंत गुड नाईट. गुड मॉर्निंग मित्रांनो फ्रॉम ॲडलेड. आत्ताच सकाळी उठलोय, आंघोळ वगैरे केली आणि आत्ताच नाश्ता झालाय मस्त. इथंच फ्रीमध्ये नाश्ता होता यांचा, तो नाश्ता केलाय. आणि वातावरण जरा चांगलं झाले. मगाशी ढगाळ वातावरण होतं, आता जरा ऊन पडायला लागले बघा. वाव, ढग असे जातात आहे, भारी वाटतंय. हवा आहे, थंड आहे. मी माझं जॅकेट वगैरे आणलेलं आहे. आता रेडी होतो टपकनी. आणि आपल्याला असं कळलंय आता की इंडियन टीमची प्रॅक्टिस चालू झाली आहे स्टेडियम पाशी, ॲडलेड ओव्हलच्या स्टेडियम पाशी. हे आपल्याला कळलेलं आहे. 10 वाजता सुरू होणार आहे आणि आता 9 वाजलेत, 9 सव्वा 9. तर मी आता रेडी होऊन लवकर सर्वात पहिले तिकडे जाणार. माझा प्लॅन होता की झूला जायचा, पण नाही, पहिले जरा सेशन बघू. आणि जर तिथे आपले कोणते इंडियन क्रिकेटर भेटले तर त्यांना बघायचा चान्स मिळेल. त्यामुळे मी टपकन चालले. मेन तर मला विराट कोहली बघायचं आहे, त्यासाठीच मी खास आलेलो आहे. तर बघूयात, आता कळलेलं आहे. आता रेडी होतो, लवकरात लवकर निघू. थंडी पण म्हणजे हवा मस्त चालली आहे आणि वातावरण पण भारी झाले. चला लवकर. तर मित्रांनो आपण आता रेडी झालोय आणि परत बघितलं का, ढगाळ वातावरण झालंय आणि पाऊस पडायची शक्यता थोडी वाटते. आणि आपण आता निघालो आहे ॲडलेड ओव्हल स्टेडियमकडे. 9:30 वाजलेत. आता इथून बस पकडूयात आणि बस पकडून डायरेक्ट स्टेडियमला जाऊयात. एक गोष्टी करू. पाऊस यायला लागला, छत्री घेतो पटकन. आता पाऊस जरा जास्तच वाढलाय मित्रांनो, अति प्रमाणात पाऊस वाढलाय. मला नाही वाटत आता प्रॅक्टिस होईल, पण काय माहिती, बघूयात आता काय होतंय. जाऊन तर बघू तिकडं, कदाचित पाऊस थांबल आणि ते आले असतील किंवा येतील. मित्रांनो आपण आता उतरलेलो आहे बसमध्ये आणि माझ्यासमोर इथं आत्ता मला हे जे दिसतंय, तुम्हाला दाखवू का, हे जे व्हाईट दिसतंय ते आहे ॲडलेड ओव्हलचं स्टेडियम. आणि आता आपण जवळ आलोय, फक्त वॉकिंग डिस्टन्सवर आहे बरं. आणि ऊन पण येतंय, ढग चालले. लेट्स होप तिथं प्रॅक्टिस सेशन चालू होईल आता आणि आपल्याला विराट कोहलीला बघायला भेटेल. आपण आलेलो आहे मित्रांनो स्टेडियमच्या जवळ. आता इथून एंट्री कुठं आहे आणि कुठून आतमध्ये जाऊन देतं ते बघावं लागणार आहे आपल्याला. साऊथ गेट ॲडलेड ओव्हल. फर्स्ट टाइम स्टेडियममध्ये येतोय मित्रांनो मी. त्याच्या आधी मी कधीच कोणत्या स्टेडियमला गेलेलो नाही आहे. मला हे पण माहिती आहे नेमकं प्रॅक्टिस चालू कुठे आहे. आय गेस तिथं चालू आहे. लेट्स गो. तिकडे इंडियन टीमची प्रॅक्टिस चालू आहे, पण तिकडे एंट्री नाही यार मित्रांनो, एंट्रीच नाही. शेट,
गौतम गंभीर दिसतोय इथून मला, सगळे दिसतात पण तिकडे जायचं कसं. इंडियन टीमची प्रॅक्टिस चालू आहे मित्रांनो इकडं, पण मी लय लांब उभा आहे. मला गंभीर दिसतोय, मला सिराज दिसतोय, मोर्ने मॉलकर दिसतोय, सगळे दिसतात आहे. मला विराट दिसत नाही, पण लय लांब आहे, पण लय लांब उभं आहे. तिथून एंट्री नाही असं वाटतंय मला. लेट सी काय होते बघू, थांबा. मी स्टेडियम मध्ये आलोय मित्रांनो. इथं कॅफेमध्ये आहे का, पण तिथं सिक्युरिटी आहे. तो सिक्युरिटी आतमध्ये जाऊन देणार नाही. त्यांनी मला 2-4 प्रश्न विचारले. मी थोडं त्याला ट्रिक करायचा प्रयत्न केला, बट नाही, ते जरा एकदम स्ट्रिक्टच आहे. तिकडे काही मला वाटत नाही जाऊन देतील. मग तोपर्यंत मी सध्या इथं कॉफी पितोय. सगळेजण इथं बघायला थांबलेले आहेत, पण अजून विराट आलेलं नाही वाटतं. प्रॅक्टिस नाही चालू झाली, सगळे विराटलाच बघायला थांबले, पण आणि आतमध्ये पण जाऊन देत नाही. प्रसिद्ध भाई, रोहित भाई, रोहित सर प्लीज, वेरी बिग फैन सर. साइन सर, साइन सर, सेंचुरी मारनी है, सेंचुरी इंशाल्लाह सर. प्लीज साइन कर दो. रोहित सर, रोहित सर, रोहित सर, एक पिक्चर. रोहित भाई, रोहित सर, रोहित सर, just one picture. Sir, please, just one picture. Very big fan sir. सर साइन कर दो. Sir, please एक पिक्चर ले ले सर. सर एक पिक्चर. Sorry, sorry. Best of luck sir. आई शपथ, एवढं जवळ आहे यार, पण तो साइन देत नाही. नहीं दे रहा वो, नहीं दे रहा. रोहित शर्मा, रोहित शर्मा देख लो. ॲज युजल रोहित शर्माने आपल्याला इग्नोर केलं मित्रांनो. काय वाटत नाही, ठीक आहे. तो मुंबईचा शाणा आहे आणि तो इंडियाचा पण शाणा आहे. त्याने आपल्याला इग्नोर केले, काही नाही. आम्ही त्याच्या मागं पर स्टेडियमच्या मागं आलो, पण घंटा त्यांनी काही भावच नाही दिला आपल्याला. फक्त आता विराट कोहली असं भेटला पाहिजे. असं जरी बघितलं विराट कोहलीला तरी लई आहे आपल्यासाठी. आणि विराट कोहलीचा साईन पण पाहिजे. पण तो म्हणला एकदम रोहित व्हायला भारी म्हणला, ए बस बस अभि बहुत हो गया, बहुत हो गया. आम्ही निघून आलो, पण कोणालाच काही फोटो नाही, काय नाही, काहीच नाही मिळालं. लेट्स सी आता हॉटेलच्या इथं जर चान्स मिळाला तर घेऊया. आता बाकीची टीम पण आलेली आहे मित्रांनो. कुलदीप यादव दिसतोय आम्हाला, पण मला वाटत नाही त्याच्यासोबत सिक्युरिटी आहे, तो इग्नोर करणार आहे 100%. वो नहीं देगा यार, मुझे तो लग रहा है नहीं देगा वो. केएल राहुल और प्रसिद्ध कृष्णा खेळ झाला मित्रांनो. मला नाही वाटत तो साईन देईल आपल्याला. राहुल भाई, हाय राहुल भाई, बिग फॅन सर. सर योर कवर ड्राइव इज अमेजिंग. हाय एक पिक्चर दे सकते हैं हम जल्दी से मेरी प्लीज. guys, that's enough. हमारा भी तो रह गया. Okay. Oh my God. Big fan sir. Okay. All the best. Sir, thank you so very much sir. I love you. Thank you so very much. Thank you. Cheers there. Come on, sir. Century. Thank you. थँक्यू, हॅव अ गुड वन. Thank you, brother. मॉर्निंग वॉकर, ऑल द बेस्ट सर. गंभीर सर, ऑल द बेस्ट. जी 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 भाईला भेटलो भाई. जी भाई, पण काय फोटो व्हिडिओ नाही झाला, पण ठीक आहे, कोई बात नाही. नितीश रेड्डी आणि सिराज येतोय आता. मला नाही वाटत ते देतील. त्यांच्यासोबत सिक्युरिटी आहे, कॉफी वगैरे पितात आहे. नितीश कुमार रेड्डी आले, आय डोंट थिंक ते देतील, कारण की खूप गर्दी झाली इकडं. सिराज भाई, इग्नोर मत करो यार. सिराज भाई प्लीज एक तस्वीर, एक फोटो, एक फोटो. एक फोटो पास. थैंक यू. ऑल द बेस्ट फॉर टुमारो. नितीश भाई, ऑल द बेस्ट. बड़े आपके सब विराट कोहली का है पता है आपको? नहीं पता है भाई. बताओ. नहीं पता है भाई. ठीक आहे, ओके, थँक्यू. सगळेजण प्रॅक्टिस सेशनवरून त्यांच्या हॉटेलला आलेले. हॉटेल आहे मागं, इंटरकॉन्टिनेंटल. सगळेजण आलेले आहेत, पण विराट कोहली काही दिसलेला नाही. बाकी सगळे दिसले जवळपास, पण आपला माणूस विराट कोहली नाही दिसला. श्रेयस अय्यर नाही दिसला, हर्षदीप नाही दिसला, असे 2-4 जण नाही दिसले. पण विराट कोहली मेन आहे. विराट कोहलीला शोधतोय आम्ही. सगळे गेले जाणार, आम्ही तिघच आहेत. बघू आता काय होतंय. विराट कोहली, विराट 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 भाई, कहीं तो जा रहा है बाहर जा रहा है यार. गाडीत बसलाय भाई. विराट भाई एवढ्यात जवळ होता कोहली, एवढ्यात जवळ होता. त्यांनी जर खिडकी खोलली असती ना, ॲटलिस्ट खिडकीमधून तरी बघायला भेटलं असतं यार. त्यांनी खिडकीच नाही खोलली. लई माणसं आहेत आणि एकदम झलक तरी बघायला लागत यार याची. पण असं दिसलं, तो असं दिसला. मी पळत गेलो, पण काही घंटा झाला नाही. हळूहळू गर्दी वाढत चालली मित्रांनो. सगळेजण आले, भरपूर लोक आहेत तिथं. लई जण आहेत, हॉटेलच्याच बाहेर उभे आहेत, आणि ते त्यांना फक्त कोहली किंवा कोणतं तरी क्रिकेट प्लेअरला बघायचं आहे. आत्ता आमच्यासमोर अक्षर पटेल गेला, पण मी घरी व्हिडिओ कॉलवर बोलत होतो, त्यामुळं काय मला व्हिडिओ काढता आला नाही. आता वॉशिंग्टन येते, बघू त्याचा व्हिडिओ घेता आला तर त्याचा व्हिडिओ घेऊ आपण. ये कोहली, इसमें कोहली है, इसमें कोहली है, कोहली है कोहली.
आई शपथ, आई शपथ. विराट, बिग फॅन. विराट भाई. शुभमन भाई कुठं चालला? शुभमन भाई ज्या समोर शुभमन गिल आणि हर्षित राणा चाललेत, पण मला नाही वाटत ते मला काय फोटो व्हिडिओ देतील, कारण की मागून लई जण येतात ते. बट लेट्स सी, सगळेजण हळूहळू मागे येतात त्यांच्या, पण ते लई गोंधळ होऊन जाईल. पण मला नाही वाटत देतील, ते इग्नोर करतील भाई. लई ॲटिट्यूड असतो, अरे मागून पळत येतात ते निघून. मी मागितलंच नाही, 2-4 जण मागे गेले, त्यांना इग्नोर केलं. त्यामुळे मला माहित होतं इग्नोर करणार आहे, त्यामुळे मी गेलोच नाही. बरं झालं, आपली बेइज्जती नाही झाली. आपण त्या पोरांशी विचारून बघू काय म्हणतात. क्या हुआ भाई? पूछा था ना? नहीं पूछे वो लोग आगे. उसने पूछा कि नहीं? कौन? ये बंदा? हाँ, ये बंदा नहीं, कोई पूछ रहा था और वो बंदा भी पूछ रहा था. चले गए, वो नहीं देते. वही तो. आता मला वाटतंय मित्रांनो, बस झालं. त्यांच्या मागं फिरणं लई झालं. विराट कोहलीला बघितलं आपण, तसा काही विषय नाहीये. त्याची साईन आणि हे नाही घेता आलं. बट आपण आता सिटी फिरूयात. तुम्हाला सिटी पण दाखवतो. सिटी बघायला आलोय आपण मेन, ते तुम्हाला दाखवतो. मस्त मस्त बिल्डिंग्स आहेत, एकदम हिरवगार. आणि आता जरा ऊन पण पडले, भारी वाटतंय. तुम्हाला दाखवतो मी. करना पड़ता है. वॉशिंग्टन भेटलाय मित्रांनो, वॉशिंग्टन सुंदर. ऑल द बेस्ट. होती भाई, जस्ट वन. होती भाई, थँक्यू सो मच गोती भाई. बाजी. बराच वेळ आता तिथं थांबून मित्रांनो आम्ही निघालोय. माझ्यासोबत माझा फ्रेंड आहे भूमिल. आम्ही इथंच आत्ता भेटलो. आम्ही बराच वेळ थांबलो, त्याला पण कोहलीची साईन घ्यायची आणि मला सुद्धा. पण आम्हाला भूक लागली म्हणून आम्ही आता निघालोय खायला. इसको यहाँ पे. तर आम्ही आत्ता आलोय एका रेस्टॉरंटला जेवायला. इंडियन रेस्टॉरंट आहे. अक्षर भाई थँक्यू, ऑल द बेस्ट. थँक्यू. तर मित्रांनो, आपण सकाळी 10 वाजता आलो होतो आणि आता संध्याकाळचे पूर्ण 5 वाजलेत. इंडियन क्रिकेटर भेटले आपल्याला, जो आहे विराट कोहली. तो काय व्यवस्थित भेटला नाही आपल्याला. बघूयात आता कोण आहे. ऑस्ट्रेलियन आहे. डॅनियल विटोरी सर. कॅन यू गेट सर? हाय जॉर्ज बेली. हाय, थँक्यू. जॉर्ज बेली आणि डॅनियल विटोरी होते, पण एवढी काही मजा येत नाही. आपला माणूस नाही विराट कोहली. आता तो कधी भेटणार काय माहिती. आता वरती येतो, अजून आरामच करतोय. 6 वाजता तर आपलं रूफ क्लाइम्बिंग आहे. एकदम भारी वातावरण झालेलं आहे सगळं. तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिले, मी नुसतं इकडून तिकडे पळत होतो इंडियन क्रिकेटरच्या मागं. पण काय करणार, दुसरा काही प्लॅन नव्हता, हाच प्लॅन होता. आणि आज अख्खा दिवस याच्यात गेला. याच्यानंतर रूफ क्लाइम्बिंग करायचं, तुम्हाला दाखवतो. एकदम भारी दिसतंय रूफ क्लाइम्बिंग इथून. येस, बघा मित्रांनो कसं दिसतंय ॲडलेड ओव्हल. त्याच्यावरती जाणार आहे आपण इथं रूफ क्लाइम्बिंग करायला. हे जे वरचं दिसतंय ना, इथं जाणार आहे आपण. ते आहे आता 6:30 वाजता आणि आता वाजलेत 5. मित्रांनो, पूर्ण फिरून आता एकदम थकून गेलेलो आहे मी. पाय माझे दुखायला लागले. सगळेजण गेलेत. आम्ही आता होप सोडलेत की विराट कोहली येईल परत म्हणून. आणि ऊन मस्त पडले छान. तर मी आता 1 ते 1.5 तास आहे माझ्याकडे. 1 तास तर मी एक फेरफटका मारू येतो सिटीमध्ये. एक गोष्ट आहे इथं मित्रांनो, की सिटी मोठी आहे आणि भरपूर गर्दी इथं. काय नाही, मॉल सारखंच आहे. सगळे शॉप्स वगैरे तिथं सगळं काय भेटतं. आपल्या बिल्डिंग्स वगैरे एकदम मस्त आहेत, ते तुम्हाला दाखवतो मी. खूप वेळ इकडे तिकडे फिरून, त्या हॉटेलचे राऊंड मारून, विराट कोहलीची वाट बघून, पूर्ण सगळ्यांच्या क्रिकेटरांच्या मागं फिरून फुल दमलोय मी आता. आणि आता वाजले संध्याकाळचे 5:30. मस्त लेकच्या बाजूला बसलोय मी. रिव्हर बँक ब्रिज आहे इथं. तर मित्रांनो, आता 6 वाजलेत आणि आपण परत एकदा स्टेडियमला आलेलो आहे ओव्हलच्या. आपण आता स्टेडियमच्या आतमध्ये आलेलो आहे मित्रांनो. आणि इथं आपण विचारू यांना की आपलं कधी आहे. आता 15 मिनिटात आहे आपली अपॉइंटमेंट. पण लेटची त्यांच्यासोबत बोलून बघू. काय नाही, सगळं फॉर्म वगैरे आधीच भरलेलं आहे, सगळं झालेलं आहे.
त्यांनी फक्त मला सांगितलं की जायच्या आधी जर तुम्हाला वॉशरूमला जायचं जाऊन या, तर मी वॉशरूमला टपकन जातो आणि मग तिथं बाकीचे पण वाट बघतात, ते माझ्यासोबत जाणार आहेत. जाऊन आपण आपली वाट बघू आणि मग चेंज वगैरे करून घेऊयात. इकडं जाण्याआधी तुम्हाला मी एकदा ग्राउंड दाखवतो मित्रांनो खालून. आणि उद्या आपण इकडेच येणार आहोत आपली मॅच बघायला, त्यामुळं एकदा ग्राउंड बघून घेऊयात कसं आहे. हे तर आपण आता वरून बघणारच आहे. सेक्शन 126 आपलं सेक्शन 132 आहे वाटतं काहीतरी, म्हणजे इथंच कुठंतरी असणार आहे आपलं 130. हां बघ इथून म्हणजे 132 इथं जवळपास इथं कुठंतरी असणार आहे आपण बसायला. इथं असणार आहे कुठंतरी बसायला. तर हे आहे ग्राउंड. वाव, नाथखुळा गणपतीपुळा. तर हेच आता आपण वरतून बघणार आहे. आणि त्यांनी आता असं सांगितलं मित्रांनो की तुम्ही फोन नाही घेऊन जाऊ शकत तिकडं, पण ते फोटो वगैरे काढू शकतात. फोटो वगैरे काढून देतील ते आपल्याला, पण फोन नाही घेऊन जाऊ शकत आपण. त्यामुळे तेच फोटो काढणार आहेत आणि तेच आपल्याला नंतर दाखवणार आहेत. कोई ना, व्हिडिओ नाही काढू शकत पण फोटो तर नंतर बघायला भेटतील. वर जाऊन असा फोटो काढायला भेटणार आपल्याला. असा फोटो माझा पण असेल. So essentially on the roof you can't take anything, you can't take bags or keys or wallets or phones or watches or rings, all that, yeah, they all need to come off. We've got lockers to put them in. फायनली मित्रांनो रूफ क्लाइम्बिंग झालेलं आहे आपलं. वरती व्हिडिओ नाही काढता आला बट फोटो काढलेत, तुम्हाला दाखवतो. हा एक फोटो आहे एका साईडने काढलेला आणि हा एक फोटो आहे. मस्त आला आहे ना. बाकीचे पण फोटो आलेले आहेत, ते डिजिटली आलेले आहेत, ते पण दाखवतो मी तुम्हाला. आणि एक सर्टिफिकेट पण भेटले कसलं तरी. असं वरती जायला भेटलं आणि थोडासा अंधार झाला आणि थंडी पण होती भरपूर, पण मजा आली. काहीतरी वेगळं एक्सपिरियन्स. फायनली मित्रांनो आपलं रूफ क्लाइम्बिंग करून झालेलं आहे आणि फोटो वगैरे घेऊन झालेत. सगळं झालं आणि बघता 8:45 झालेत, 9 वाजलेत पार. आणि मस्त आत्ता पाहिलं ना तुम्ही इथं अंधार, म्हणजे इथं आत्ता सध्या तरी काहीच गर्दी नाही आहे. पण मी उद्या जेव्हा मॅच बघायला येईल या टायमाला लई गर्दी असणार आहे उद्या. सो फायनली मी आलेलो इथं आतमध्ये येऊन तुम्हाला दाखवतो. रुलेट वगैरे सगळं इथं खेळणार आहे आपण. काहीतरी गेम्स वगैरे खेळूया. गेम एवढं आलो ते गेम्स खेळल्याच पाहिजे. मला मायामीची आठवण झाली. मायामीला जसं खेळायचो ना आम्ही तसं. $18 मन भरून खेळून झालं गाईच. फक्त थोडंसं खेळायचं होतं त्यामुळे गेलो होतो आणि आता भूक लागली त्यामुळे चाललो आता पटकनी बाहेर. तर फायनली मित्रांनो माझं आता जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि मी खूप थकलोय. एवढं थकलोय की मी सांगू शकत नाही. आता जाऊयात आपल्या हॉस्टेलवर. हॉस्टेल तुम्हाला दाखवलेलं नाही आहे ना. जर आत्ता मला चान्स भेटला तर मी माझी रूम वगैरे दाखवतो, माझे बेड वगैरे कसे आहेत ते. फायनली मित्रांनो आपण आपल्या हॉस्टेलवर आलेलो आहे. तर हे आहे असं बेस कॅम्प हॉस्टेल आपलं. बेस कॅम्प हॉस्टेल सकाळी इथूनच मी व्हिडिओ काढला होता. हे असं बाहेरचं आहे. आतमध्ये जाऊयात, तुम्हाला दाखवतो मी आतमध्ये आता. सो हे आहे आपलं हॉस्टेल. इथं किचन आहे, मस्त बसू शकता. आणि इथून परत इथं आल्यावर हा लॉबी, नंतर ह्या स्टेअरकेस पकडून वर जायचं आपण. वरती आल्यावर रूम नंबर 5 ही आपली रूम आहे. आपली बॅग, आपली पॅन्ट आणि हा 1 नंबरचा आपला बेड आहे. असा काही बेड आहे. तर येस हेच आहे आपलं छोटंसं हॉस्टेल. काय झोपायचं आहे. आता जरा चेंज करू, थोडं पाय धू, मग बोलतो तुमच्यासोबत. दॅट्स इट फ्रॉम द व्हिडिओ गाईज. खूप फिरून झालं, दमून झालं. आता झोपणार आहे मी. 12 वाजलेत आणि हा व्लॉग इथंच एंड करतो आणि आपण भेटूयात उद्या
मॅचच्या दिवशी त्याचा एक दुसरा ब्लॉग असणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, गुड नाईट. भेटूयात उद्या मॅच डेला नवीन ब्लॉगसोबत. Nah.